नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या सूर्यमालेविषयी. सूर्यमालेची उत्पत्ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. सूर्यमालेचा महाप्रवास, उत्पत्ती, स्थिती आणि त्याचा लय. वर्तमान स्थिती, लय भविष्यातील 5 अब्ज वर्षापूर्वी होणार आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सूर्यमालेची उत्पत्तीची सुरुवात जवळजवळ 4.6 अब्ज वर्षापूर्वी एका महाकाय सुरुवात झाली. सूर्यमालेची कथा एका महाकाय रेणवीय ढगापासून जायंट मॉलिक्युलर क्लाउड सुरू झाली. हा ढग म्हणजे वायू, धूळ आणि ताऱ्याच्या जन्माचे साहित्य होते. त्यातूनच पुढे हळूहळू सूर्याची निर्मिती होत गेली. सुपरनोव्हा, निर्मितीची पहिली ठिणगी. शांत असलेल्या ढगाला एका सुपरनोव्हा स्फोटाच्या लहरींनी धडक दिली. या लहरीमुळे ढगाचे संतुलन बिघडले आणि त्याचे गुरुत्वीय कोसळणे, ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स सुरू झाले. त्यानंतर सुरू झाले प्रोटोप्लॅनेटरी डिस्क, ताऱ्याचा जन्म आणि ग्रहाची पाळंमुळं. 99% वस्तुमान केंद्रात जमा झाले. त्यापासून सूर्याची निर्मिती झाली. उरलेला भाग फिरत्या चकतीसारखा पसरला. त्यातून प्रोटोप्लॅनेटरी डिस्क तयार झाली. त्यामध्ये प्रचंड धूळ आणि वायू कण होते. ॲक्रेशन, धुळीपासून ग्रहापर्यंतचा प्रवास. ॲक्रेशन प्रक्रिया, धूलीकरण एकत्र आले, खडक वितळून मोठे झाले, त्यापासून ग्रहांची निर्मिती झाली. गुरुत्वाकर्षणामुळे हे कण एकत्र आले आणि त्यातून मोठ्या खगोलीय वस्तू तयार झाल्या. सूर्यमालेची निर्मिती होत असताना त्या ठिकाणी फ्रॉस्ट लाईन, सूर्यमालेची लक्ष्मण रेषा तयार झाली. त्यामध्ये उष्ण भाग, थंड धातू आणि खडक टिकले. खडकाळ ग्रह हे सूर्याजवळ निर्माण झाले आणि त्यानंतर शीत भाग, वायू आणि बर्फाचे प्रमाण जास्त महाकाय वायू ग्रह हे दूर अंतरावर तयार झालेत. आता आपण जाणून घेऊ सूर्याबाबत स्थिती. 5 अब्ज वर्षाचा सूर्याचा सुवर्णकाळ. सध्या सूर्य त्याच्या आयुष्याच्या मुख्य टप्प्यात म्हणजे मेन सिक्वेन्समध्ये आहे. तो आणखी सुमारे 5 अब्ज वर्ष असाच स्थितीत राहील. हीच ती वेळ आहे जेव्हा जीवसृष्टी बहरली आणि पृथ्वीवर जीवनाची निर्मिती झाली. सूर्यावरील इंधनाचा शेवट आणि लाल राक्षसाचा उदय. विस्तार, एक्सप्लोजन, गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी. भविष्यात सूर्याच्या गाभ्यातील हायड्रोजन इंधन पूर्णपणे संपेल. गाभा आकुंचन पावेल, पण बाह्य थर प्रचंड वेगाने विस्तारतील. सूर्य आता लाल राक्षसी तारा म्हणजेच रेड जायंट बनेल. त्यामुळे त्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात होईल. एक रेड जायंट स्टार बनल्यानंतर सूर्याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. सूर्य हा जवळजवळ बुध आणि शुक्र ग्रह सूर्याच्या पोटात गडप होतील आणि तो पृथ्वीपर्यंत देखील वाढू शकतो. प्लॅनेटरी नेब्युला, सूर्याचा अंतिम श्वास. लाल राक्षसी म्हणजेच रेड जायंट टप्प्यानंतर सूर्य आपले बाह्य थर अवकाशात सोडून देईल. त्यानंतर या रंगीबेरंगी ढगांना प्लॅनेटरी नेब्युला म्हणतात. श्वेतबटू म्हणजेच व्हाईट ड्रॉप, उरलेली राख. नेब्युला निघून गेल्यावर सूर्याचा गाभा श्वेतबटू, व्हाईट ड्रॉप म्हणून शिल्लक राहील. आकार पृथ्वी एवढा असेल. वस्तुमान त्याचे तरी पण सूर्याइतके असेल. अब्जावधी वर्षांनंतर श्वेतबटू पूर्णपणे थंड होईल. त्यातून प्रकाश येणे बंद होईल आणि तो कृष्णबटू म्हणजेच ब्लॅक ड्रॉप बनेल. जवळजवळ 1 क्वाड्रिलियन वर्षांनंतर अखेरचा निरोप. इतर ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे उरलेले ग्रह सूर्यमालेतून तुटून वेगळे होतील आणि सूर्यमाला पूर्णपणे संपुष्टात येईल. आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की एका ताऱ्याचा आणि सौरमालेचा कशाप्रकारे जन्म होतो आणि नंतर कशाप्रकारे त्याचा विनाश होतो. एका ताऱ्याचा जीवनप्रवास. निर्मिती 4.6 अब्ज वर्ष, वर्तमान स्थिरता, लय 5 अब्ज वर्ष आणि नंतर त्याचा अंत होतो 1 क्वाड्रिलियन वर्षांनंतर. आपण या महाकाय कथेचा एक भाग आहोत. आपण आकाशगंगेत या ठिकाणी आहोत. उत्पत्ती